तरुणानं आत्महत्या केली। 35 वर्षीय भरत कराडनं मांजरा नदीमध्ये उडी मारत आपलं जीवन संपवलं। आत्महत्येपूर्वी भरत कराडनं चिठ्ठी लिहिली होती। मंत्री छगन भुजबळांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबाची भेट घेतली आहे। ओबीसी मधला पहिला शहीद झाला, बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही असा निर्धार यावेळी भुजबळांनी व्यक्त केलाय। ओबीसी आरक्षण संपलं म्हणत तरुणाची आत्महत्या। लातूरच्या वांगदरी गावातील घटना। ओबीसीतला पहिला शहीद झालाय, बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, भुजबळांचा निर्धार। लातूरच्या रेणापूर तालुक्यातल्या वांगदरीमध्ये ओबीसी आरक्षण संपलं म्हणत एका तरुणानं मांजरा नदीत उडी मारून आत्महत्या केली आहे। आत्महत्या केलेल्या भरत कराड या तरुणाच्या घरी जाऊन छगन भुजबळांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबाची भेट घेतली आहे। मंत्री छगन भुजबळ येवल्याचा नियोजित दौरा अचानक रद्द करून भरत कराडच्या कुटुंबाला भेटले। आत्महत्या केलेल्या तरुणानं चिठ्ठी लिहिल्याचा दावा केला जातोय। आत्महत्या केलेल्या भरत कराडच्या चिठ्ठीत नेमकं काय आहे पाहूया। मी भरत महादेव कराड। आताच महाराष्ट्र सरकारनं मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू केल्यामुळे ओबीसींचं कायमस्वरूपी आरक्षण संपवलंय। मी वेळोवेळी ओबीसी आरक्षणाबाबत आंदोलनात सहभाग घेतला होता, तरीही सरकारनं ओबीसी समाजाचा घात करून ओबीसी विरोधी जी.आर. काढल्यामुळे मी माझं जीवन कायमस्वरूपी संपवत आहे। माझ्या पाठीमागे तरी माझ्या कुटुंबाला आणि ओबीसी समाजाला न्याय मिळावा। मी भरत कराड। आणि आम्ही संपलो, आमचं आरक्षण गेलं रे आरक्षण गेलं, आमचं संपलं आणि मदत उडी घेतली आणि आत्मसमर्पण केलं। ठीक आहे, जगाला मला सांगायचं ठीक आहे, हा असं तुम्हाला शहीदच पाहिजे ना। आमच्या ओबीसी तुम्हाला पहिला शहीद ना, पण आम्ही त्याचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही। आरक्षण मिळवण्यासाठी सुद्धा अनेकांच्या जियात बलिदान झालं, आता वाचवण्यासाठी बलिदान करण्याची पाळी आलेली आहे। माझी विनंती या महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसी त्याच्यामध्ये सगळे आले भरतीमुक्त बाबांनो, कोणी आत्महत्या वगैरे काय करण्याचा प्रयत्न करू नका। भरत कराडच्या कुटुंबाला भेटताना भुजबळांसोबत धनंजय मुंडेही होते। कुटुंबाला भेटल्यानंतर वांगदरीच्या गावकऱ्यांना संबोधन करताना भुजबळांनी ओबीसी आरक्षणावरून सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले।